उद्या दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन सादर करणार आहेत. तत्पूर्वी 29 जानेवारी 2026 रोजी भारताचा आर्थिक पाहणीचा जो अहवाल आहे तो आलेला आहे. या अहवालात भारताच्या अर्थव्यवस्थेचे चित्र सकारात्मक व पण सावध असे रंगवण्यात आलेले आहे. आर्थिक पाहणी अहवाल हा केवळ दस्तऐवज नाही मित्रांनो, तर गेल्या वर्षाचा हिशोब त्यामध्ये असतो आणि आगामी जे अर्थसंकल्प येणार आहे 2026-27 त्या अर्थसंकल्पाची पायाभरणी यामध्ये असते. आर्थिक पाहणीनुसार चालू आर्थिक वर्षात भारताचा जो जीडीपी विकास दर आहे तो 7.4% एवढा आहे आणि 2026-27 या आगामी वर्षामध्ये विकास दराचं जे लक्ष्य आहे 6.8 ते 7.2 या दरम्यान राहील असा एक त्याच्यामध्ये अंदाज आहे. यामध्ये सेवा क्षेत्राचा विकास दर 9.1%, तर कृषी क्षेत्राचा विकास दर हा 3.1% राहिलेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे. या अहवालानुसार महागाई दर नियंत्रणात असून तो 4.5 ते 4.9 च्या दरम्यान राहिल्यात आपल्याला दिसून येतं. बघा, अर्थसंकल्प पाहत असताना अनेक दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघितलं जात असतं. नोकरदार वर्ग वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो, अर्थतज्ञ वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात. ज्या वित्तीय संस्था असतात, जसे आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहेत, ज्याच्यामध्ये IMF आहे, जागतिक बँक आहे, यांचे एक पाहण्याचा दृष्टिकोन असतो. पण जे अभ्यास करणारे जे लोक आहेत ते अर्थसंकल्प पाहत असताना वित्तीय शिस्त आणि त्याच्या अनुषंगानं येणारी वित्तीय तूट एक त्याला महत्व देत असतात. बघा, वित्तीय तूट महत्वाची आहे आणि त्या दृष्टिकोनातून बजेटकडे पाहणं आवश्यक आहे. अर्थसंकल्प म्हणजे आपल्याला माहिती आहे की आगामी वर्षासाठी सरकारचं उत्पन्न आणि खर्चाचा अंदाज होय आणि ह्या सरकारच्या अंदाजपत्रकात उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असेल तर अर्थसंकल्पात तूट निर्माण होते. तूट अनेक प्रकारची असते, पण सरकारच्या वित्तीय शिस्तीचा विचार केला तर वित्तीय तूट ही सर्वात महत्वाची समजली जाते. मग वित्तीय तूट म्हणजे काय? वित्तीय तूट म्हणजे अशी तूट जी तूट सरकार कर्ज घेऊन भरून काढते. म्हणजे या तुटीचा संबंध सरकारच्या कर्जाशी आहे. जेव्हा उत्पन्न आणि खर्चातील फरक भरून काढण्याचे सरकार जवळचे सर्व मार्ग संपतात तेव्हा कर्ज एकमेव मार्ग उरतो आणि त्यामुळे वित्तीय तूट महत्वाची असते. वित्तीय तुटीचा वित्तीय शिस्तीशी फार जवळचा संबंध. त्यामुळे भारतात फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट 2003 मध्ये तयार करण्यात आलं. या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे वित्तीय तूट जीडीपीच्या म्हणजे स्थूल देशांतर्गत जे राष्ट्रीय उत्पादन आहे त्याच्या 3% पेक्षा जास्त नसावी असा हा कायदा सांगतो. म्हणून वित्तीय शिस्तीचा सगळ्यात निर्धारक जो घटक असेल तो वित्तीय तूट आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे त्याचा अभ्यास करणे, बजेटचं त्याच्या दृष्टिकोनातून अवलोकन करणे महत्वाचं ठरतं. बघा, 2020 मध्ये जो कोविड आला होता त्या महामारीच्या काळात वित्तीय तुटी सर्वाधिक होती, 9.2% एवढी प्रचंड होती. त्यावेळेस साहजिक होतं, सरकारला लोकांचा जीव वाचवायचा होता, त्यामुळे सरकारने प्रचंड कर्ज उचलले आणि त्यामुळे वित्तीय तूट वाढली. 2023-24 मध्ये वित्तीय तूट कमी झाली कारण कर संकलन मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं. वित्तीय तूट कमी होऊन 5.8% दरम्यान राहिली होती त्यावेळेस 23-24 मध्ये. बघा, IMF फार क्लोजली आपलं बजेट बघतं, वित्तीय तूट बघतं आणि IMFनी ह्या बजेटच्या संदर्भात किंवा अर्थव्यवस्थेच्या संदर्भात काही गोष्टी महत्वाच्या सांगितलेल्या आहेत. भारतामध्ये NK सिंग समितीच्या अहवालानुसार भारताने 2025-26 पर्यंत आपली तूट 4.5 पर्यंत खाली आणण्याचं एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे. IMFच्या मते हा एक महत्वाकांक्षी पण साध्य करण्यासारखा एक पाऊल आहे असं त्याच्यावर मत नोंदवलेलं आहे. बजेटचा ह्याही दृष्टिकोनातून अभ्यास करावा लागेल. सार्वजनिक कर्जाबाबत IMFने काही सावधगिरीचे उपाय सांगितलेले आहेत किंवा इशारा दिलेला आहे. भारताचे एकूण कर्ज केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे जीडीपीच्या सुमारे 80 ते 82% दरम्यान आहे. IMFच्या मते हा आकडा 70% आतमध्ये असला पाहिजे आणि तो 70% आत असेल तरच दीर्घकाळात आर्थिक स्थैर्य राहील असं IMFचं म्हणणं आहे. म्हणजे महागाई वगैरे वाढणार नाही, अस्थिरता येणार नाही असं त्यांना म्हणायचंय. आणि ह्याच्यासाठी आवश्यक आहे की जागतिक स्तरावर जर का व्याजाचे दर वाढले तर जे कर्ज भारताने देशातून उभं केलेलं आहे ते तर ठीक आहे,
परंतु आपण जे कर्ज विदेशातून उभं करतो ते आपल्याला महाग ठरतं आणि मग परतफेडीचे प्रश्न निर्माण होतात. त्यासाठी कर्जाचं प्रमाण फार आवश्यक आहे 70%च्या खाली. हे IMFचं म्हणणं महत्वाचं आहे, ते कन्सिडर करावं लागेल. बघा, IMF ने भारताच्या भांडवली खर्चाबाबतही आपलं मत नोंदवलेलं आहे. भांडवली खर्च म्हणजे काय? रेल्वे, रस्ते आणि जे डिजिटल जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे याच्यावर जे सरकार खर्च करते त्याला आपण भांडवली खर्च, कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हणतो. हा जो खर्च असतो हा खर्च मल्टीप्लायर इफेक्ट असतो त्याचा. म्हणजे याचा अर्थ की 1 रुपया जर का खर्च केला तर त्याचं जे रिटर्न मिळतं ते 1 रुपयापेक्षा जास्त मिळतं. ते उत्पादक स्वरूपाचं एक प्रकारचा खर्च असतो. बघा, भारताने कर्ज घ्यावं, कर्ज कोण नाही घेत? कर्ज घेऊनही विकास करता येतो. कर्ज घेऊन सरकार जर का उत्पादक कार्य करत असेल तर त्याचा मल्टीप्लायर इफेक्ट होतोच होतो. पण सरकारने जर का लोकप्रिय योजना राबवल्या आणि लोकप्रियतेच्या चक्करमध्ये सरकारने जर का अनुत्पादक कामं केली तर त्याचा वाईट परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो आणि त्याची भरपाई जनतेतूनच होत असते. अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम म्हणजे जनतेवर वाईट परिणाम. म्हणून सरकारने खर्च कार्यक्षमतेने करावा हे अभिप्रेत आहे. उद्याचा जो अर्थसंकल्प सरकार करणार आहे त्याच्यामध्ये कर संरचनेमध्ये सुधारणा एक महत्वाची बाब असेल, ते तर आपण सर्वजण पाहत होते. सबसिडीचं जे सुसूत्रीकरण करणं आवश्यक आहे आणि डिजिटल पायाभूत सुविधा कशा पद्धतीने ते राबवण्यात येतील, त्याचे जे लक्ष्य आहेत त्याच्याबद्दल सरकारचा जो अप्रोच आहे, जो संकल्प आहे तोही आपल्याला इथं पाहावा लागेल. तसेच ग्रामीण भागात जी मागणी कमी झालेली आहे मागच्या 2-3 वर्षापासून बघतो, ते ग्रामीण भागातील मागणी वाढवण्यासाठी सरकार कोणत्या उपाययोजना करणार आहे ते सुद्धा आपल्याला या बजेटमध्ये पाहावं लागेल. मित्रांनो, मी जे विश्लेषण केलेलं आहे ते फक्त वित्तीय तुटीच्या संदर्भात केलेलं आहे. वित्तीय तूट हे एखाद्या औषधासारखं आहे मित्रांनो. योग्य प्रमाणात असेल तर ते अर्थव्यवस्थेला उभारी देतं. पण जर का डोस चुकला तर तेच जे औषध आहे ते विषासारखं काम करतं. भारताने गेल्या 5 वर्षात ज्या प्रकारे वित्तीय तूट हाताळलेली आहे आणि ते पाहता आपण लवकरच $5 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने योग्य पाऊल टाकत आहोत. यावरून एक त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो. फार महत्वाचा विषय आहे. तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण ऐकला याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.